गरम गरम भात आणि आंबट तिखट कैरीचा जबरदस्त फ्लेवर. फक्त 10 मिनिटात तयार होणारा असा कैरी भात तुम्ही अजून ट्राय केला नाही? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी शिल्पा आणि तुम्ही पाहत आहात शिल्पाच कुकरी. शिल्पाच कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यातील एकदम स्पेशल, झटपट आणि खूपच चविष्ट अशी कैरी भात. हा भात इतका टेस्टी लागतो की एकदा खाल्ला तर पुन्हा पुन्हा कराल. सुरुवातीला साहित्य पाहूया. इथे मी 1 कप शिजवलेला भात घेतलेला आहे. एक मध्यम आकाराची किसलेली कैरी, 2 टेबलस्पून शेंगदाणे, 2 टेबलस्पून तेल, 3 ते 4 हिरवी मिरची, मोहरी, कढीपत्ता, अर्धा टीस्पून हळद आणि थोडीशी साखर आणि चवीपुरते मीठ. बस इतकंच साहित्य लागते. तर सर्वात आधी आपण इथे कढई घेऊया आणि गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. जर भात थंड असेल तर अजून छान मोकळाचक होतो. त्याच्यासाठी थंड भाताचाच आपण वापर करायचा. तर सर्वात आधी आपण इथे कढईमध्ये तेल टाकले आहे. त्याच्यानंतर आपण टाकूया इथे शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला मस्त गोल्डन खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण मस्त खरपूस शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. हे खरपूस असे शेंगदाणे या कैरी भातामध्ये खायला खूप छान लागतात. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की लगेच त्याच्यामध्ये आपण टाकूया थोडासा जिरा. जिरा छान फुलू द्यायचा आहे. जिरा छान फुलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी उडदाची डाळ. हे 1 चमचा उडदाची डाळ आहे, म्हणजे आपण पोहे खायच्या चमच्याने. त्यानंतर टाकायची आहे चना डाळ अर्धा चमचा. आणि या सर्व दोन्ही डाळी आपल्याला मस्त गोल्डन होईपर्यंत खरपूस खमंग वास येईपर्यंत भाजायची आहे. त्यानंतर टाकायची आहे हिरवी मिरची कट केलेली आहे. 2 ते 3 हिरवी मिरची अशा प्रकारे आपण कट करून टाकूया. त्यानंतर टाकायचा आहे उभा बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला जास्त गोल्डन करायचा नाही. थोडा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा कांदा परतून घेणार आहोत. त्यानंतर टाकूया एक लाल मिरची. ही वाळलेली सुकी लाल मिरची आहे, तोडून टाकायची आहे. त्याच्यानंतर टाकायचा आहे थोडासा कढीपत्ता. कढीपत्त्यामुळे या कैरी भाताला जो फ्लेवर येतो तो एवढा छान येतो. खूप मस्त या कैरी भातामध्ये तो कढीपत्त्याचा फ्लेवर उतरतो. त्यानंतर टाकायची आहे थोडीशी अर्धा टीस्पून इथे आपण हळदी पावडर. त्यानंतर टाकायचं आहे जिरा पावडर 1 चमचा. चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे. साखरेमुळे या भाताला एक मस्त प्रकारची टेस्ट येते. त्यानंतर थोडेसे आपण तळलेले शेंगदाणे टाकायचे आहे आणि हे छान आपल्याला सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे 2 मिनिटासाठी. त्यानंतर टाकायचं आहे आपण खिसलेला इथे कैरी. अर्धी कैरी घेतलेली आहे मी. ही आपल्याला कैरी अशा प्रकारे खिसून टाकायची आहे. आता हे सर्व छान मिक्स करून 2 मिनिटासाठी वाफवून घेऊया. बस आपला कैरी भात इथे एकदम झटपट तयार होणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रात्रीचा जो तुमचा शिल्लक भात असतो त्या भाताचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. तो पण सुद्धा खूप छान लागतो खायला. आता आपण इथे शिजवलेला जो भात आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. 1 वाटी भात आहे हा. आणि भात आपल्याला अशा प्रकारे मस्त मोकळाच केलेला पाहिजे आणि सर्व हे भात जे आहे ते मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हा भात इतका सुगंधी आणि चवीला एवढा भन्नाट लागतो. एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते. उन्हाळ्यातील एकदम परफेक्ट लंच किंवा डब्यासाठी बेस्ट ऑप्शनल आहे. त्यासाठी एकदा हा भात तुम्ही नक्की ट्राय करा. खूप चविष्ट अशी ही आजची आपली रेसिपी आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात तयार होणारी आजची आपली ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी अशा साध्या, सोप्या आणि झटपट रेसिपी तुमच्या समोर घेऊन येत आहे. जर तुम्हाला अशी सोपी आणि झटपट रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. अशीच भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया शिल्पाच कुकरी चॅनलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि हो, या व्हिडिओच्या शेवटी मी या व्हिडिओमध्ये जे जे काही साहित्य टाकलेले आहे ते सविस्तर याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली. आवडली तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या आणि झटपट रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.